संविधान ग्रुप दत्तनगर माता रमाई जन्मोत्सव समिती 2025 मी रमाई हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे। धाडसी रमाईचा इतिहास सांगणारे भारतातील पहिलं एकपात्री नाटक लोकांना रडणारा नाही तर लढणाऱ्या रमाईचा इतिहास सांगणारे रमाईच्या मुख्य भूमिकेत सादरकर्ते सिने अभिनेत्री प्रियंकाताई उबाळे ह्या असणार आहेत। रमाईच्या जीवनावर 8 वर्ष संशोधन करून निर्मित झालेली अप्रतिम कलाकृती समाज प्रबोधनपर या कार्यक्रमामध्ये सर्व ग्रामस्थ त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित राहणार आहेत। हा उत्सव दिनांक 8 फेब्रुवारी 2025 सायंकाळी 7 वाजता ठिकाण ग्रामपंचायत दत्तनगर ओपन स्पेस कुंकुलोळ प्लॉट इंद्रप्रस्थ समोर दत्तनगर जाधव डेपो समोर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर। कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नानासाहेब शिंदे, भीमशक्ती जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ मगर, रिपाईचे विभागीय जिल्हाध्यक्ष भीमा बागुल, ग्रामपंचायत सदस्य राजू भाऊ मगर, सागर भाऊ भोसले, राजू खाजेकर, रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप आदींनी कार्यक्रमात ठिकाणी भेट दिली। नमस्कार सर। नमस्कार। इथे रमाई जयंतीचा कितवा उत्सव तुम्ही साजरा करताय? आमचं हे पहिलंच वर्ष आहे। पहिलंच वर्ष। तर तुम्ही पहिल्या वर्षानिमित्ताने काय खास कार्यक्रम वगैरे घेताय? आम्ही पहिल्या वर्षी या ठिकाणी भारतामधलं सगळ्यात मोठं एक पात्री मी रमाई हे नाटक आम्ही या ठिकाणी सादर करत आहोत। त्यांनी ज्या सिने अभिनेत्री आहे प्रियंकाताई उबाळे म्हणून त्यांनी 8 वर्ष रमाईच्या जीवनावर त्यांनी संशोधन करून हे नाटक तयार केलेलं आहे। हे भारतामधलं सगळ्यात मोठं नाटक आहे। ते आपण आपल्या नगर जिल्ह्यामध्ये प्रथमच दत्तनगर या ठिकाणी आपण साजरा करत आहोत। आज इथं संविधान ग्रुपच्या वतीने तसंच दत्तनगरमधील नागरिकांच्या वतीने आमचे मित्र डॉक्टर ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर सुधीर बामणे तसेच त्यांचे उपाध्यक्ष रमाई उत्सव समिती अध्यक्ष विजय त्रिभुवन तसेच खजिनदार राकेशजी गायकवाड, आशिष शेळके सर, उपाध्यक्ष गणेश भवार व त्यांची सर्व टीम त्यांनी रमाई जयंती निमित्त मी रमाई हे नाटक ठेवलेलं आहे। म्हणजे आताच आमचे मित्र डॉक्टरने सांगितलेलं आहे का भारतामधील हे पहिलं नाटक आहे का हा प्रयोग 3 तासाचा प्रयोग आहे। म्हणजे रमाईच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत त्यांच्या जीवनात काय काय घडलेलं आहे। म्हणजे बाबासाहेब विदेशात असून त्यांनी बाबासाहेबांसाठी कसं इथं म्हणजे भारतात राहून त्यांना कसं पैसे वगैरे पाठवणे, काम कष्ट करून करणे हे सगळं आपण पुस्तकात वाचलेलं आहे। पण मित्रांनो, मी तुमच्या चॅनलद्वारे सांगू इच्छितो का हा रिअल फॅक्ट प्रयोग हा या दत्तनगर मध्ये करणं होणार आहे आणि हा प्रयोग खूप मोठा आहे। 3 तासाचा आहे प्रयोग हा, म्हणजे नाटकच आहे, एक पात्री नाटक आहे। कारण ती कलाकार जी आहे प्रियंकाताई उबाळे यांनी खूप कष्ट केलेले या नाटकासाठी। अनेक 7-8 वर्ष त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि त्या अभ्यासाच्या माध्यमातून मी रमाई हे नाटक आता या श्रीरामपूर तालुक्यामधील छोटंसं गाव आहे दत्तनगर, या दत्तनगर भागामध्ये हा प्रयोग 9 तारखेला 8 तारखेला होणार आहे। मग म्हणून माझी दत्तनगर मधील नाही तर श्रीरामपूर तालुक्यामधील सर्व नागरिकांना विनंती का या नाटकाचा तुम्ही आनंद घ्या। आनंद म्हणजे खरी परिस्थिती मानलेली या नाटकामध्ये का मी रमाई कसं होतं, कोणतं जीवन कसं त्याग केलं त्या रमाईने, आपण फक्त पुस्तकामध्ये वाचलेलं ते रिअल फॅक्ट ओरिजिनल या संविधान ग्रुपच्या वतीने हा कार्यक्रम इथं होणार आहे। खरंच मी संविधान ग्रुपचे मी धन्यवाद मानतो का फुले शाह आंबेडकर विचारमध्ये काम करणारे हे जे भीम सैनिक आहे, या भीम सैनिकांनी ज्या मातांनी असेल या देशासाठी ज्या पुरुषांना घडवलेलं आहे, हा देश घडवलेला आहे, त्यांचं कौतुक गौरव झालाच पाहिजे। म्हणून काय रिअल फॅक्ट आहे या एका जातीपुरता नसून माता रमाईने काय केलेलं आहे हे रिअल फॅक्ट दाखवण्यासाठी त्यांनी हे नाटक ठेवलेले आहे। तर मी सर्वांना विनंती करतो, दत्तनगरमधील नागरिक असतील व श्रीरामपूर तालुक्यातील नागरिक असतील त्यांनी या नाटकाचा उपभोग घ्यावा, आनंद घ्यावा आणि रिअल फॅक्ट काय असेल हे बघावे अशी मी आपल्या चॅनलद्वारे विनंती करतो आणि थांबतो। जय भीम, जय बुद्ध। नमस्कार सर। नमस्कार। आपले नाव? निलेश बोर्डे। हा कार्यक्रम कशा पद्धतीने ठरला तुमचा? हा कार्यक्रम आपला खूप कमी दिवसामध्ये ठरला आणि या कार्यक्रमासाठी आपल्या सर्व पंचक्रोशीतल्या मित्र परिवारांनी आणि संविधान ग्रुपने खूप काही मेहनत घेतली आणि माता रमाईचं एक आमच्या डोक्यात एक असं स्वप्न होतं की काहीतरी समाजामध्ये आपण देणं लागतो आणि समाजामध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी घडल्या पाहिजेत आणि लोकांना त्याचा महत्त्व कळायला पाहिजे की ऍक्च्युली नेमकं काय होतं। रमाईचा आणि बाबासाहेबांचा हा जो दोघांचं जे नातं होतं
आणि एक नवरा बायकोचं जे नातं होतं ते कसं असतं आणि काय त्यांनी त्याग केला, बाबासाहेबांनी जे समाजासाठी एवढं कार्य केलं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मोलाचा वाटा रमाईंचा बी येतो आणि लोकांना या गोष्टी माहीत नाहीत. तर आज आम्ही फक्त ह्या उपक्रमातून एकच गोष्ट करण्याचा प्रयत्न करतोय की लोकांना ही गोष्ट कळली पाहिजे की माता रमाईंनी बाबासाहेबांसाठी काय काय गोष्टी केल्या व समाजासाठी त्यांनी किती मोठं काम केलं, ह्याच एक आमचा एकमेव उद्देश आहे आणि तो नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आपला हा कार्यक्रम दिनांक 8 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी 6 वाजता इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयासमोर ओपन स्पेस ग्रामपंचायत येथे सादर होणार आहे. तर सगळ्यांनी इथे आवर्जून उपस्थित राहावे ही मी नम्रतेची विनंती करतो. सर, आपण रमाई जयंती निमित्त जो उत्सव साजरा करणार आहे तो कार्यक्रम नेमकी कशा प्रकारे साजरा करणार आहे? या ठिकाणी आमचे जे संविधान ग्रुप आहे, संविधान ग्रुपच्या माध्यमातून दरवर्षी रमाई जयंती या ठिकाणी साजरी होत असते. तर यावर्षी संविधान ग्रुपच्या सर्व मेंबर्स, आमचे ग्रामपंचायत सदस्य सुधीर बामणे व त्यांच्या सर्व संविधान ग्रुपच्या मेंबर्सने यावेळेस ठरवलं की रमाई जयंती निमित्त महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध अशी एक सिने अभिनेत्री आहे प्रियंकाताई उबाळे म्हणून, त्यांचं एक पात्री रमाईच्या जीवनावर एक पात्री नाटक आहे, ते महाराष्ट्रात खूप गाजलेलं आहे. ते नाटक या ठिकाणी दत्तनगरच्या जनतेसाठी या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि त्या माध्यमातून रमाईंचं जे जीवन आहे, रमाईंनी बाबासाहेब ज्यावेळेस परदेशात शिक्षणाला गेले होते त्यावेळेस रमाईंनी किती काय हालापेक्षा सोसून त्यांचे जे मुलं होते त्यांना या ठिकाणी सांभाळलं. त्यात त्यांच्या जवळजवळ 3 मुलांचा मृत्यू देखील झाला. अशा त्या नाटकाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्यक्षात रमाई या ठिकाणी ती अभिनेत्री रमाईची भूमिका साकारणार आहे. तर मी या ठिकाणी आमच्या संविधान ग्रुपच्या सर्व अध्यक्ष असतील, त्यांचे सर्व मेंबर असतील, त्यांना मी दत्तनगर परिसराच्या वतीनं त्या सर्व मेंबर्सला शुभेच्छा देतो. आणि रमाई जयंती निमित्त या ठिकाणी आमच्या दत्तनगरमध्ये माझे बंधू भीमशक्तीचे जिल्हा अध्यक्ष संदीप भाऊ मगर, त्याचप्रमाणे आमच्या दत्तनगर ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुरेश भाऊ जगताप, त्याचप्रमाणे सदस्य सुधीर भाऊ ब्राह्मणे, सोने भाऊ डळसे, या सर्वांच्या वतीनं उद्या संपूर्ण भारत देशात साजऱ्या होणाऱ्या रमाई जयंतीच्या ठिकाणी शुभेच्छा देतो. रमाई जयंतीचा वेळ आता, रमाई जयंती उद्या सकाळपासूनच या परिसरामध्ये साजरी होणार आहे. संध्याकाळी मिरवणूक आहे, पण हा जो प्रोग्राम आहे नाटकाचा तो 8 फेब्रुवारीला संध्याकाळी या ठिकाणी जो प्लॉट आहे कुंकरोडचा प्लॉट म्हणून इकडे दत्तनगर मध्ये आहे. या उत्सवानिमित्त तुम्ही जनतेला काय आवाहन करणार? मी जनतेला या ठिकाणी आवाहन करू इच्छितो, हा अतिशय चांगला प्रयोग या ठिकाणी आपल्याला बघण्यासाठी इथल्या आयोजकांनी ठेवलेला आहे. तर परिसरातील सर्व जनतेने हा अतिशय चांगला देखणा कार्यक्रम बघण्यासाठी ही संधी आपण सोडू नका आणि आपण जास्तीत जास्त संख्येने, विशेषतः महिला वर्गाने जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला यावी अशी या ठिकाणी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी जनतेला आवाहन करीत आहे. कार्यक्रमाचे आयोजक संविधान ग्रुप निलेश बोर्डे, संदीप भाऊ गायकवाड, उमेश गायकवाड, किरण शिंदे, रविभाऊ शिंगारे, अविनाश शिवाळे, विशाल दुबे, अक्षय गायकवाड, दीपक त्रिभुवन, निखिल बोर्डे, राजेश रणदिवे, सागर ब्राह्मणे, राजीव रणदिवे, यश त्रिभुवन. आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.